खोपे यांची आई आहेत, त्यांचे परिवारजनक आहेत. दयावान सरकारचे संस्थापक अध्यक्ष भाई पण आपल्यासोबत आहेत. तसेच आपल्यासोबत दयावान सरकारचे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ मांजरे आहेत. आपण या संदर्भामध्ये आपले जिल्हाध्यक्ष निलेश मांजरे यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून. जय भीम. मी निलेश मांजरे, दयावान सरकार जिल्हाध्यक्ष. आज प्राथमिक प्रकारचा आमचा इशारा आहे प्रशासनाला पण आणि त्या संस्था चालकाला पण. त्यांना जर वाटत असेल आम्ही आज हे करून शांत बसणार आहेत तर त्यातली आम्ही नाहीत. ह्याच्या बुडापर्यंत आम्ही जाणार आहोत, शेवटपर्यंत. आणि आमच्यावर कोण दबाव आणण्याचा प्रयत्न पण करू नका. अरविंद खोपेचे जे कोणी आरोपी असतील त्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहोत आंदोलन. आपल्यासोबत दयावान सरकारच्या ताई आहेत. आपण जाणूया त्यांची प्रतिक्रिया काय आहे त्या संदर्भामध्ये. जय भीम. मी प्रिया वैद्य. खूप काही बोलण्याची ही वेळ नाहीये, कारण एक आई म्हणून मी एका आईचं दुःख समजून घेऊ शकते की तिला आता काय वाटतंय. या सगळ्या प्रकारामध्ये जे कोणी दोषी आहे, दयावान स्टाईलने आम्ही त्यांना नो निवेदन नो निषेध, फैसला ऑन द स्पॉट ह्या पद्धतीने आजपर्यंत महाराष्ट्रात आम्ही जे केलेलं आहे तीच पद्धत आम्ही इथेही अवलंबणार आहोत. शासनाला आम्ही आज पहिलं आमचा एक मागणी सांगितलेली आहे की आमची मागणी काय आहे, त्याच्या पुढे आम्ही काय करणार आहोत याचीही कल्पना आम्ही पोलीस शासनाला दिलेली आहे. आज आईला न्याय मिळण्यासाठी जे काही करावं लागेल, मग आम्हाला अगदी मुख्यमंत्र्यांपासून कुणाचाही दबाव येऊ दे, पण आता आम्ही मागे हटणार नाही. कारण ही एका आईची व्यथा आहे आणि एका आईच्या न्यायाची ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे आजपर्यंत दयावान सरकार जसं प्रत्येक गोष्टीमध्ये कधीच मागे हटलेलं नाहीये, तसं याही प्रकरणामध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही दबाव आला तरी मागे हटणार नाही, एवढंच मी इथे सांगू इच्छिते. आपण दयावान सरकारच्या ताई जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ मांजरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. आपण या बाबतीमध्ये सखोल आपल्यासोबत दयावान सरकारचे भाई आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं थोडक्यात त्यांच्या पुढची काय पार्श्वभूमी असणार आहे. जय भीम, जय छत्रपती सम्राट अशोक, जय शिवराय. सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की दयावान सरकार हे निषेध निवेदन आंदोलन करत नाही, पण आज ही वेळ आलेली आहे. पूर्ण महाराष्ट्र आम्हाला नो निषेध नो निवेदन फैसला ऑन द स्पॉट या पद्धतीने कामं करताना ओळखतो. या टायमाला आम्ही तेच करणार आहे जर पोलीस प्रशासनाने आम्हाला जर सपोर्ट केला. आता पोलिसांशी आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्यात त्यांनी सांगितलं की 2 आरोपी हे अटक झालेले आहेत. पण 2 आरोपींवर हे थांबलं नाही पाहिजे, कारण त्या स्वामी विवेकानंद शाळेचा जो संचालक आहे अजित पाटील कवेकर, जे आता भावी आमदारकीची तयारी करतोय, त्याला सह आरोपी बनला पाहिजे. त्याला सुद्धा फाशी शिक्षा झालीच पाहिजे. कारण जर तुम्ही आमचा मुलगा जर घेतला आहे तर त्या माजी आमदाराला मला एकच सांगणं आहे की तुमचा मुलगा सुद्धा आम्हाला इथं लॉकअपमध्ये आणि जेलमध्ये पाहिजे आणि त्यांनाही फाशी सजा पाहिली पाहिजे. कारण आता ईट का जवाब पत्थर या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. आणि आता आम्ही फक्त ही पहिली झलक दिलेली आहे आणि यापुढे आम्ही हायकोर्टामध्ये PIL दाखल करणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीची याची CBI चौकशी झाली पाहिजे, हीच आमची इच्छा आहे जी आम्ही तिथं मांडलेली आहे. आणि त्यानंतर आमचं एकच म्हणणं आहे की आमचं एक छोटंसं बाळ, जे आज त्याची आई रडून रडून तिची हालत खराब झाली, तिला समजत नाही, ती नुसतं बाळाला शोधते. तर मी त्या अरविंद बाळाला एक वचन देतो की बाळा, तुला मी वाचवू शकलो नाही, मला माफ कर, पण तुला 100% न्याय मी देणार, हा माझा शब्द आहे. कारण की हा जो विषय हा फक्त फेमस होण्यासाठी फक्त मी इथं आलो आणि तांडव केलं, लोकांना मॉब दाखवला, फक्त पोलीस प्रशासनावर दबाव आणला आणि मग मी झालो हिरो, यासाठी मी आलो नाही. आज मुंबईपासून एवढा 500-600 किलोमीटर लातूरला आम्ही फक्त या ताईसाठी आलोय. कारण आम्हालाही त्याच वयाची मुलं आहेत ना, आमची मुलं त्याच वयाची आहेत. आमची मुलं हॉस्टेलमध्ये हे जातात. आता आम्ही विचार काय करावा, आमची मुलं तिथं सेफ आहे की नाही. इथं अशा नराधमांच्या हातामध्ये आपली मुलं देतो आपण. आज आपण विचार करतो की आपला मुलगा तिथं शिकेल, मोठा होईल, आपला एक सहारा बनेल, चांगलं शिक्षण घेईल, तर त्याच्या हाती काय आलं, काही नाही. आता मी शब्द जास्त बोलू शकत नाही, कारण जास्त जेवढं आम्ही त्याच्याबद्दल बोलत तेवढं त्या आईला ते टोचत राहणार. आणि या बाकीच्या संघटना ज्या आहेत, या छोट्या छोट्या संघटना जे 4 जण मिळून एकत्र आले नाही की ते संघटना बनवतात आणि लगेच न्याय देण्यासाठी बाहेर फिरतात, लगेच न्यायाधीश बनतात. ते लोक काय करतात, आज पूर्ण दुनियेला माहिती आहे, संघटना या उघडतात कशासाठी, ते वाटच बघतात की असे हत्याकांड व्हावे, असे बलात्कार व्हावे, म्हणजे जेणेकरून आम्ही तिथं आमची हे दाखल करायची आणि तिथं पाकिट घेऊन साईडला व्हायचं. तर हाच विचार करून सगळ्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे आपल्या समाजाचं हे झालेलं आहे. जसं 1 मराठा लाख मराठा होतो, तसं 1 बौद्ध लाख बौद्ध होईल का,
होणारच नाही, कारण की प्रत्येक जण आपली संघटना घेऊन संघटन करून स्वतःला एक भाषा समजतोय आणि प्रत्येक जण फक्त पैसे कमवण्यासाठी, त्यामुळे जो पीडित आहे तो पीडितच आहे. आज आपले एवढे सगळे तरुण मला दिसत आहेत, आज सगळ्यांना आज यांच्यावर वेळ आली आहे, उद्या तुमच्यावर पण येईल. त्यामुळे सर्व महाराष्ट्राच्या तरुणांना आवाहन करतो की एकत्र व्हा आणि दुसऱ्याच्या दुःखावर हसू नका आणि दुसऱ्याच्या दुःखावरती मला कितीचं पाकिट मिळेल, माझा किती फायदा होईल हा विचार करत सोडून द्या. कारण जेव्हा तुमच्यावर वेळ येईल ना तर तुमच्यासोबत पण कोणी नसेल, तर तुमच्या पाठी आम्ही सुद्धा नसू. त्यामुळे आज एकत्र होण्याची गरज आहे आणि जोपर्यंत आपण या प्रस्थापित लोकांना जेव्हा या पद्धतीने धडा शिकवत नाही तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही. जर हे पाकिट घ्यायची जर सवय लागली तर हे अन्याय अत्याचार हे होतच राहतील आणि याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने काय करणार, त्यांना सुद्धा दबावच येतो. आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रात काम करतो, सर्व पोलीस स्टेशन पोलीस आम्हाला सहकार्य करतात, आम्ही त्यांना सहकार्य करतो, पण त्यांच्या हातात पण काही लिमिटेड गोष्टी असतात. ते जेव्हा करतात ते त्यांच्या नोकरीवरती येतं आणि आम्हालाही माहिती आहे की या प्रकरणात पण किती दबाव आलेले आहेत. आज एका हत्येचं आत्महत्येमध्ये रूपांतर करत आहेत हे स्पष्ट दिसतंय. इथं मुलाला बिचारायला इथं सळई खुपसली गेलेली आहे, वार झालेले आहे आणि त्याचा गळा दाबला गेलाय तर म्हणतात की आत्महत्या. अरे स्वतःला मारण्यासाठी मग एवढा प्रयत्न करेल. अरे 12 वर्षाचं लेकरू होतं ते, 12. लाज वाटली पाहिजे असं लिहिताना. 12 वर्षाचं लेकरू आज ते गेलेलं आहे आणि म्हणतात की ते पळत गेलं. 4 वेळा ते आपलं हॉस्टेलमधून पळालं. अरे हॉस्टेलमधून पळालं तो काय गुन्हेगार आहे का, कोण आहे? हा, तुम्ही काहीच विचार करत नाही, फक्त का स्वतःला वाचवण्यासाठी हे करताय. तो टेंकाळे सराला मी आता एक गोष्ट सांगतो, सर्व पोलीस प्रशासन इथं समोर आहे, सगळ्यांसमोर सांगतो की जर त्याचा जामीन करायचा ज्याने प्रयत्न केला तर त्याला पण 30 शिक्षा देण्यात येणार आणि त्याच्या घरच्यांनी मदत केली. जर तो जामीन घेऊन जर बाहेर सुटला तर दयावान सरकार त्याचं काय करणार हे सर्व प्रशासनासमोर मी आत्ताच सगळ्यांना सांगतो. त्याचं जे काही होईल त्याची सगळी जबाबदारी दयावान सरकार घेणार. जय भीम, जय छत्रपती सम्राट अशोक, जय शिवराय. दयावान सरकारने आपली भूमिका मांडलेली आहे. म्हणजे दयावान सरकार जिथं नडला तो प्रकरण पूर्ण शेवटी काढला असे त्यांच्या ह्याच्यानुसार त्यांनी हे प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे. ही सुरुवात केलेली आहे. सुरुवात केलेली असताना ह्या पूर्ण तडा लावणे हे त्यांचं त्यांची मनोकामना आहे आणि त्यांची ही स्टाईल आहे, त्याच्या पद्धतीने त्यांनी काम करणार आहेत. याच्यामध्ये त्यांच्या विविध मागण्या त्यांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत. मी मनीष हजारे, पोलीस स्टार न्यूज, लातूर.